मी मान्यवरांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती असतं बा आणि या ठिकाणी शिरगावच्या युनिटीला सलाम असेल. खूप चांगली कामगिरी आपण केलेली आहे, परंतु पिक्चर अजून संपलेलं नाहीये. यापुढे देखील अजून एक मोठा मॅच येणार आहे, त्याकरता शुभेच्छा असतील. आणि लगेच जाणार आहोत आणखीन एका मोठ्या मॅचकडे, जिथे आमचे साथी समालोचक ज्यांनी गेले 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीनं उगवत्या शब्दामध्ये समालोचन ऐकवलेलं आहे. तर जाऊया दीपेश खंडेकडे. दीपेश, ओव्हर टू यू. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. खूप छान प्रकारे कव्हरेज पाहायला मिळते. एका साइडने साहिल शेख मॅन फ्रॉम पालघर, तर दुसऱ्या साइडने सुमित तिवारी मॅन फ्रॉम बोरिवली. आपण पाहतोय असे 2 छायाचित्रकार. धाकटी डहाणू वर्सेस बिरवाडी 11, दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यावं ही विनंती करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला या ठिकाणी सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साइडने जर आपण पाहिलं तर तुषार रविदास मोरे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय, तर इज ऑन स्ट्राईक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील हे खूप मोठं नाव आहे. जो स्ट्राईक एंड वर आपण फलंदाज पाहतोय मिस्टर करण मोरे. आज खऱ्या अर्थाने या पालघरकरांचं नाव जे आहे ते लेदर बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं करणारा खेळाडू कोण असेल तर त्याचं नाव आहे करण मोरे. यावेळेला इज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. पहिला चेंडू फटका बघा, स्ट्रोक सिलेक्शन बघा आणि या स्ट्रोक सिलेक्शनचं तुम्ही कौतुक करा. हा क्लास आहे या खेळाडूचा. अगदी पहिल्या चेंडूवर सॉफ्ट हँडने कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला गेलाय आणि श्री गणेशा जीत एंटरप्राइजेस या संघाचा 1 धाव ही फलकावर. अवनी फोटो स्टुडिओ आणि अवनी गिफ्ट शॉप सर्व आदरणीय दीपक पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करा दात्यांसाठी. यावेळेला खूप सुंदर यष्टांच्या मागे लौकिकच्या अकाउंट मध्ये ही पहिली विकेट. केवळ दुसऱ्या चेंडूवर फलंदाज तुषार रविदास मोरे बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी आपण पाहू शकतायत. तुषार गरत. खेळाडू वृत्ती कशी असावी हे ज्या खेळाडूकडून शिकण्यासारखं आहे तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल आणि लेदर बॉल दोन्ही सुद्धा प्रकारांमध्ये नवली या विभागाचं नाव एका उच्च श्रेणीवर पोहोचवणारे 2 कार्यसम्राट, 2 महानायक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका साइडने तुषार गरत वीरतणाची पारगावच्या मैदानामध्ये. काय जबरदस्त 27 चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारणारा फलंदाज तुषार गरत मैदानाच्या आतमध्ये तैनात झालाय. आणि त्या सामन्यामध्ये गौतम आकरे 52व्या धावसंख्येवर चेंडूला 2 वेळा हाताळण्याच्या बाबतीत बाद झाला होता, परंतु तुषार गरतने सांगितलं की नाही, आम्ही फेअर पद्धतीने बाद करू. आणि म्हणूनच खेळाडू वृत्तीसाठी ओळखला जाणारा खेळाडू. वेलकम, स्वागत आहे लौकिक. आपलं हार्दिक स्वागत या चौकाराच्या माध्यमातून. 4 धावा. ऑन टू दी स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ समाप्त अखेर झालाय. एका साइडने करण मोरे, दुसऱ्या साइडने तुषार गरत. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या नजरा ज्या आहेत त्या डोळ्याची पापणी एकमेकांना टच देखील होणार नाही अशा प्रकारचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लौकिक. उलट स्वरूपातील चेंडू होता. कव्हर ड्राईव्हचा फटका इनटू द गॅप मध्ये. काही जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप मध्ये. आउटस्टँडिंग स्टॉप आपण पाहू शकतायत. वाईडिश लॉंग ऑफ
झोन मध्ये मिस्टर चिराग हा देखील तितका चाणाक्ष आहे. आपल्या संघासाठी खऱ्या अर्थाने 2 धावा जरूर वाचवल्या आहेत. वेल डन चिराग, व्हेरी गुड फिल्डिंग अँड व्हेरी गुड थ्रो. 7 धावा या फलकावर. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज लौकिक. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. या वेळेला चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये. तुषार गरत ब्रँडचा ब्रँडेड चौकार. कौतुक करेन, कारण जंगलामध्ये जेव्हा वाघाची एंट्री होते तेव्हा खऱ्या अर्थाने इतर प्राण्यांचं अस्तित्व जे आहे ते धोक्यात येतं. आणि मैदानाच्या आतमध्ये वाघाची एंट्री जरूर बघायला मिळाली. तुषार गरत याच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. फलकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ हा योग्य रीतीने परिपूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर स्कोर कार्डवर 12 धावा या सजलेल्या आहेत. आदरणीय जय पाटील यांना मी विनंती करतोय, कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. 12 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. 12 धावा या फलकावरती आपण पाहू शकताय. एका साईडने जीत एंटरप्राइजेस हा संघ फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या साईडने BVM नरपड असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात ठकास महाठक कशाला म्हणतात तर या सामन्याला म्हणतात, कारण दोन्ही सुद्धा संघ एकाच ताकदीचे एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये बघायला मिळालेत. तुषार गरत आणि त्या सामन्यामध्ये ज्या वेळेला मात्र गौतम अकरे 52 धावसंख्येवरती खेळत होता, तुषार गरत पंचांच्या जवळ गेला आणि तुषार गरतने सांगितलं की नाही, अशा प्रकारे आम्ही गौतमला बाद ठरवणार नाही आहोत. जर तो चांगला खेळतोय तर त्याला खेळू द्या, आम्ही त्याला फेअर पद्धतीने बाद करू. आणि टेनिस क्रिकेटला बघा, अशा खेळाडूंची आवश्यकता आहे. जर असे खेळाडू टेनिस क्रिकेटला मिळत राहिले तर एक दिवस टेनिस क्रिकेट जे आहे ते लेदर क्रिकेटच्या लेवलला सुद्धा जाऊन पोहोचू शकतं. स्वतःला, स्वतःच्या गावाला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या तालुक्याला, स्वतःच्या जिल्ह्याला, स्वतःच्या राज्याला आणि स्वतःच्या नावाला आणि क्रिकेटला मोठं करणारे कोणते खेळाडू असतात तर तुषार गरत हे नाव मात्र आदर्शाने नेहमीच घेतलं जाईल. जबरदस्त यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप छान प्रकारे फटका खेळला गेलाय. मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी 1 धाव सहजगत्या परिपूर्ण बघायला मिळालंय. 13 धावा या फलकावर. 13 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आदरणीय जय पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, साहेब या, आपली खरी जागा हे व्यासपीठ आहे. या स्पर्धेचे दाते आहेत तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी जय पाटील यांच्या माध्यमातून या चाफेवाडी चषक स्पर्धेसाठी आलेला आहे. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय. चाफेवाडी चषक चौकार. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, जबरदस्त चेंडू मात्र सरळ निघून गेलाय. मास्टर स्ट्रोक मॅक्झिमम करण मोरे ब्रँडचा ब्रँडेड धमाका. 6 धावा. इझी 23 धावा फलकावरती बघायला मिळत आहेत. केवळ 9 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर बघायला मिळाला आहे. सुंदर फलंदाजी सुरू आहे. तुषार गरत एका साईडने 5 चेंडूत 12 धावा, दुसऱ्या साईडने करण मोरे 3 चेंडूत 11 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉफ्टेड, जबरदस्त फटका निघून जातोय. आमचे लाडके कॅमेरामॅन सुमित तिवारी मॅन फ्रॉम बोरिवली यांच्या स्वागतासाठी हा चौकार.
टू द स्कोर कार्ड. आता मोमेंटम जो आहे तो जीत एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. कारण या षटकाचा विचार जर आपण केला तर 4 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा हे महागड षटक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला जबरदस्त वन बाउन्स अँड ओव्हर द रोप. चौकार आणि षटकारांची रांग लावली गेलाय. जबरदस्त फलंदाजी. तब्बल 31 धावा या फलकावर. 31 रन ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत ॲक्युरेट 1.5. 11 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 11 चेंडूंच्या समाप्ती अखेर 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जीत एंटरप्राइजेस या संघाची अवस्था. केवळ 5 चेंडूंमध्ये करण मोरे यांच्या बॅटमधून 19 धावांची झुंजार. झंझावती, विस्फोटक, आक्रमक, जिगरबाज आणि तडाखेबाज खेळी आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी सुरू आहे. पहिला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. खडे खडे खेळला गेला होता फलंदाज. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते. दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 32 धावा या फलकावर. 32 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. 16च्या सरासरीने यावेळेला धावा आलेल्या आहेत. तब्बल 32 धावा. एका साईडने तुषार गरत यांच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 12 धावा तर दुसऱ्या साईडने करण मोरे यांच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 20 धावा या बघायला मिळाल्यात. हे आहेत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील महानायक, कार्यसम्राट, दिग्गज कलाकार. आणि या वेळेला आपली कला दाखवण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 16ची सरासरी कायम 32 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी लौकिक येतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. हायेस्ट इनिंग टोटल बघायला मिळेल का? ज्या प्रकारे इंग्लंड संघाने 2018च्या कॅलेंडर इयरमध्ये नॉटिंगमच्या मैदानामध्ये समाचार घेतला होता तो एकंदरीत ऑस्ट्रेलिया संघाचा आणि 50 षटकांच्या सामन्यात 481 धावा या केल्या होत्या. जेसन रॉय, अलेक्स हेल्स आणि जॉनी बेस्ट्रो असे 3 फलंदाज चमकले होते त्या सामन्यामध्ये. आपल्याला खूप छान प्रकारे डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फटका खेळला गेलाय. बघा जे फलंदाज आहेत षटकार किंवा चौकार खेचल्यानंतर 1 धाव घेण्याची जी कलात्मकता आहे, जे कसब कला कौशल्य आहे ते किती विकसित झालंय. इझिली डन. 1 धाव अगदी घेण्याचं जे टॅलेंट आहे ते कशा प्रकारे प्रभावीपणे अद्ययावत करावं याचं मुख्य उदाहरण आपण पाहतो. हो, या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. व्यवस्थित समजून आलेला नाहीये चेंडू आणि फळीचा व्यवस्थित प्रकारे संपर्क होत नाहीये. परंतु अतिरिक्त फेकीच्या स्वरूपात या वेळेला आपण पाहू शकतायत या धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत धाव संख्या जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळते 35 धावा. 35 रन्स. पहिला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला जरूर प्राधान्य देण्यात आलं होतं परंतु दुसऱ्या साईडने यस दिशेमध्ये भरकटलेपणा मात्र अनुभवायला मिळाला. थोडासा स्वैर चेंडू आणि त्याचा जो परिणाम आहे तो धाव संख्येवरती आपण पाहू शकता. थोडंसं अंडर प्रेशर यावेळेला गोलंदाज कारण धावांचा आलेख फार उंचावला गेलाय. 14 चेंडूंमध्ये तब्बल फलकावरती यावेळेला फार वेगाने धावांचा ओघ वाढला गेलाय. फटका फसलाय. हा झेल फार निर्णायक आहे आणि क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला तो चेंडू पासून. कॅचेस विन द मॅचेस. झेल सोडूच नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. आणि तुम्ही झेल कुणाचा सोडलाय? फलंदाज काय सांगतात? बॅट हवे का? बॅट घेऊन जा. एकंदरीत करण मोरे यांचा कॉल आपण पाहू शकतायत. जबरदस्त. हा झेल जो आहे तो गेम चेंजिंग ठरू शकतो. झेल सोडूच नका. क्रिकेटच्या विश्वामध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. असे दृश्य आपण कितीतरी वेळा अनुभवलेत. 2021 मध्ये आपण पाहिलं हसन अली याने झेल सोडला. मॅथ्यू वेडचा खामियाजा भोगतावा लागला. 1999 मध्ये आपण पाहिलं हर्षल गिब्सने स्टीव्ह वॉचा झेल सोडला. खूप मोठा परिणाम घडून आला. 13 नोव्हेंबर 2014च्या दिवसामध्ये रोहित शर्माचा झेल तिसारा परेरानं सोडला आणि खूप मोठा दुष्परिणाम घडून आला त्या सामन्यावर. पहिला लाऊड अपील जरूर झालाय.
पंच जरूर शहानिशा या ठिकाणी करतायत. 2 पंचांमध्ये या वेळेला शहानिशा सुरू आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणूनच ओळखला गेलाय. तो क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये आपण पाहतोय आणि या वेळेला 2 पंचांमध्ये शहानिशा झाल्यानंतर योग्य सुयोग्य आणि परिपूर्ण निर्णय. यस, द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव फलंदाज बाद करार केला जातोय आणि खूप छान प्रकारे पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. थर्टी 39 रन्स 39 धावा फलकावरती. जोरदार टाळ्यांचा गजरे उद्या करण मोरेसाठी. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची निर्णायक आणि उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारून फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. नवीन फलंदाज मंद मंद पावलांनी. यस, ते 39 धावा 39 रन्स. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ जो एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण झालेला आहे. गुणलेखक देखील आमच्या आता विरुद्ध दिशेने जाऊन विराजमान झालेत आणि या थोड्याशा संभ्रम अवस्थेमध्ये लेट टू लेट डिसिजन अपडेट स्कोर कार्ड अपडेट आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ असमाप्त अखेर आणि 39 धावा या फलकावर. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. लौकिक सॉफ्ट हँडने खेळला गेलाय. नरमताचा वापर. चेतेश्वर अरविंद पुजारा कॉपीबुक स्टाईलने मिस्टर ब्रिजेशच्या बॅट मधून या वेळेला स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि संघाला मात्र नेऊन ठेवतोय स्कोर कार्डवर. एकंदरीत आपण पाहू शकता राऊंड फिगर मध्ये 40 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 च्या माध्यमातून. ओहो, या वेळेला जबरदस्त ऑफ कटरचा चेंडू होता. आउटस्टँडिंग. आपल्या बोटांमधील जादू किमया दाखवण्याचं कार्य लौकिक यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ हा सुयोग्यरित्या समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 40 धावा या फलकावर. 4-0 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांच्या समाप्ती अखेर जीत एंटरप्राइजेस या संघाची अवस्था आपण पाहू शकताय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद आपण पाहू शकताय स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न देखणा सोहळा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगतोय. क्रिकेटच्या या मोहक माया नगरीमध्ये श्रीकृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट चाफेवाडी चषक 2022 आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकताय. 4 फेब्रुवारी. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. या 4थ्या षटकामध्ये मिस्टर परेश मेस्त्री यावेळेला खूप छान प्रकारे यष्टांच्या मागे गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेट नंबर 3. फलंदाज बाद. सुंदर सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये परेश मेस्त्री यांनी अगदी पहिल्या चेंडूवर या वेळेला आपल्या अकाउंट मध्ये विकेट ऍड करून दाखवलंय. धावसंख्येला तटस्थ शांत स्तब्ध अविचल अवस्थेमध्ये नेऊन ठेवलंय. आजचा दिवस आपण पाहू शकताय 4 फेब्रुवारी. आजच्याच दिवसामध्ये ॲक्युरेट 4 फेब्रुवारी 1979 मध्ये जो किस्सा घडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. तब्बल 679 धावा भारतीय संघाने जबरदस्त तो स्कोर करून दाखवला. एकंदरीत वेस्ट इंडिज संघाच्या विरोधामध्ये 3 फलंदाज अंशुमन गायकवाड, मोहिंदर अमरनाथ आणि गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ या 3 फलंदाजांनी शतकं साकारली आणि कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त सर्वोच्च धावसंख्या भारतीय संघाने त्या काळामध्ये उभारली होती. तो आजचा ऐतिहासिक दिवस आपण पाहतोय 4 फेब्रुवारी. आज नरवीर तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिवस देखील आहे. 40 धावा फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा परेश मेस्त्री. हो, हा चेंडू पंच त्या ठिकाणी अत्यंत बारकाईने कटाक्ष देत आहेत आणि वाईट चेंडू जो पुन्हा एकदा दर्शविला गेलाय. एक
41 धावा फलकावर. खूप छान प्रकारे गुणलेखकाची भूमिका आपण पाहू शकताय. तर शुभम गरत यांच्या माध्यमातून यंग अँड डायनामिक स्कोरर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये गेले 3 दिवस सातत्यपूर्वक गुणलेखकाची भूमिका कशी असावी हे दर्शवून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून अगदी अशाच प्रकारे 5 जानेवारी 1971 दिवस उजाडला आणि पहिले 2 गुणलेखक MP रिंगम अँड जी सॉल्स हे निवडले गेले होते. अगदी तशाच प्रकारे आपण पाहू शकतायत हिट अँड फिट बाहुबली स्कोरर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये मिस्टर शुभम गरत यांच्या माध्यमातून खूप चांगला लेखाजोखा पोहोचवण्याचं कार्य. फलकावरती जर आपण पाहिलं तर 42 धावा या सजलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे परेश मेस्त्री. पुन्हा एकदा फुट स्वरूपातील चेंडू आ बैल मुझे मार. ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती क्रिकेटच्या परिभाषेतील. लॉलीपॉप चेंडूचा फायदा गोलंदाजाने दिलाय फलंदाजाला उपहार आणि त्या उपहारावरील एकंदरीत फटक्यामध्ये होतं जबरदस्त वजन आणि तुषार गरत यांच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत. अर्धा डझन 6 धावा. चेंडू उपलब्ध करून द्या प्लीज, विनंती करीत आहोत. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे आणि षटकारासहित धावसंख्या फार झपाट्याने जाऊन पोहोचते फलकावर. 48 या धावसंख्येवर 48 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात पहिल्या एडिशन मध्ये 2008 मध्ये सनाई जयसूर्या याने एका पर्वात 31 षटकार खेचले होते आणि या वेळेला तुषार गरत यांच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला उडवलंय परंतु फटका फसला होता. एका क्षणाला असं वाटलं की फलंदाज बाद होईल परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. हा चौकार. थोडीशी चुकी जरूर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर उज्ज्वल याच्या माध्यमातून आणि त्याचा खामियाजा भोगतावा लागलाय. आता फलकावरती जर आपण पाहिलं तर 52 धावा 52 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. वैयक्तिक 22 या धावसंख्येवर तुषार गरत 9 चेंडूंमध्ये खूप सुंदर फलंदाजी सुरू आहे. गुड बॅटिंग. वेळेला सुंदर सुरेख अप्रतिम गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष बघायला मिळालाय. चेंडूवरची नजर. तुषार गरत बद्दल बोलायचं झालं तर आय कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग आहे या फलंदाजाचं. चेंडूवरील जी नजर असते आपण पाहू शकतात कारण की बऱ्याचदा खडे देखील षटकार खेचतो या फलंदाज आणि खडे षटकार खेचणं साधी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी तुमचं आय कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग असावं लागतं आणि चेंडूवरील नजर जी आहे कारण लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट दोन्हींचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर फलकावर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळते 53 धावा. षटक जर आपण पाहिले तर 4 षटकांचा खेळ जो एकंदरीत आपण पाहू शकतायत. गुणलेखक आम्हाला सूचित करतायत की या षटकामधील षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. पंच लक्षात असू द्या कारण गुणलेखक यांनी योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. षटक समाप्तीचा इशारा हा पोहोचवलेला आहे. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर आणि 53 धावा फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जीत एंटरप्राइजेस या संघाची धावस संख्या आपण पाहतोय. खूप सुंदर फलंदाजी. षटकारांची संख्या जर आपण या इनिंगच्या माध्यमातून तपासून पाहिली तर आतापर्यंत या संपूर्ण इनिंग्स मध्ये ॲक्युरेट 2 षटकार जे बघायला मिळालेत आणि चौकारांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत या इनिंगच्या माध्यमातून ॲक्युरेट जवळ शुभम गरत आम्हाला सूचित करतायत 6 चौकार हे आलेले आहेत. 53 धावा फलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मिस्टर निखिल. फटका फसला. यष्टांच्या मागे पुन्हा एकदा चुकी केली जाते. झेल सोडूच नका. पुन्हा एकदा झेल सुटलाय. या वेळेला हे जीवनदान खूपच महागडं ठरेल काही शंका नाहीये. यानंतर जो सामना होणार आहे त्यासाठी पहिला पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून धाकटी डहाणू वर्सेस बिरवाडी 11. दोन्हीही संघांचे संघनायक कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये या षटकाच्या समाप्ती अखेर उपस्थित राहावे ही विनंती.
वाईट यॉर्क स्वरूपातील चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. चित्ररक्षक फार वेगाने चेंडूचा मागोवा घेतोय. तत्पूर्वी स्कोर कार्ड मात्र यावेळेला धीम्या गतीने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतो फलकावर. 55 धावा जीत एंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवर झेल सोडला होता. आता हे जीवनदान खूप महागडं देखील ठरू शकते, यात काही शंका नाहीये. बऱ्याचदा असं घडतं क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये. ऑन साइडला हा चेंडू सरळ निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. सुंदर झेल, परिपूर्ण जबरदस्त आउटस्टँडिंग कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर विनायक. क्या बात आहे. जम्पिंग कॅच, खूप सुंदर पद्धतीने मात्र जम्प करून गुड कॅच आपण पाहू शकता. रिप्लाय मध्ये किती अशक्यप्राय वाटणारा झेल होता, परंतु योग्य वेळेला चेंडूवर झेप घेऊन हा झेल कंप्लीट करून दाखवलाय विनायक या क्षेत्ररक्षकाने. तुषार गरत 12 चेंडूंमध्ये 24 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. उपयुक्त इनिंग जरूर साकारले आपल्या संघासाठी. 12 चेंडूंमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 24 धावा तुषार गरत यांच्या बॅटमधून. 55 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ हा शेष अवस्थेमध्ये. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यासाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून हा दुसरा पुकार आम्ही करीत आहोत. धाकटी डहाणू वर्सेस बिरवाडी 11. या षटकाच्या समाप्ती अखेर कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं ही विनंती आहे. करण ठाकूर इज ऑन बॅटिंग स्टान्स. उलट स्वरूपातील चेंडू होता, डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय, सरळ निघून जातोय. आमचे लाडके कॅमेरामॅन मिस्टर साहिल शेख यांच्या स्वागतासाठी हा चाफेवाडी चषक चौकार. धन्यवाद डीजे. अत्यंत उपयुक्त 4 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड झालेल्या आहेत. 59 धावा या फलकावरती आपण पाहतोय. अजून देखील शेवटच्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आहे. हार्दिक फायटर्स डहाणू वर्सेस बिरवाडी 11. दोन्हीही संघांचे संघनायक कृपया करून आपण टॉस बॉक्स मध्ये या. 59 धावा या फलकावर. करण ठाकूर यांनी पहिल्या चेंडूवर चौकार खेचून अंडरस्टँडिंग स्कोर कडे आपल्या संघाची वाटचाल सुरू केली. 59 धावा फलकावर. पहिला खूप छान प्रकारे आपण पाहू शकताय. तर कव्हर ड्राईव्हचा फटका निघून येतोय. त्या ठिकाणी लौकिक सज्ज आहे. छान प्रकारे चेंडूला मात्र आपल्या उंजळीमध्ये विसावून घेईल. तत्पूर्वी स्कोर कार्ड या वेळेला पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते राऊंड फिगर मध्ये 60 धावा. पवन सूत नवलीच्या संघाला एकंदरीत स्पॉन्सर केला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून. जीत एंटरप्राइजेस हे नामकरण आपण पाहू शकताय. तर खूप छान प्रकारे आणि जीत एंटरप्राइजेस हा संघ आतापर्यंत 60 या धावसंख्येवर. ऑन साइडला महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलने नयनच्या बॅट मधून स्टाइलिश फिनिश या इनिंगला करण्याचा मनकवडा यशस्वी स्वरूपात. जबरदस्त षटकार बघायला मिळाला आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 66 धावा या फलकावर. विजयासाठी 67 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. 67 रन्सचं टार्गेट हे समोर. हार्दिक फायटर्स डहाणू वर्सेस साई एकता बिरवाडी. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण कृपया करून टॉस बॉक्स मध्ये या. चेस करत असताना काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकणार आहोत. प्रशांतजी आदवडे यांच्या स्वमुखातून. आता लढायचंय, आता घडायचंय आणि आता लढायचंय ही एकच भूमिका अत्यावश्यक बनलंय. चला आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये. अवनी फोटो स्टुडिओ एकंदरीत आपण पाहू शकताय. त्या प्रोप्रायटर आदरणीय दीपकजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय कृपया करून आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन संघांमध्ये हे बिग बॅटल अँड बिग फाईट आपण अनुभवणार आहोत. एका साइडने हार्दिक फायटर्स डहाणू तर दुसऱ्या साइडने साई एकता बीरवाडी. सामंजस्य साक्षात आणि म्हणजे ईश्वर.
भगवंताच्या नामस्मरणाने एकंदरीत या संघाचं नामकरण आपण पाहतोय. लक्षात असू द्या, दोन्ही सुद्धा संघ एका साईडने SK बॉईज असं मार्क केलेला आहे आणि दुसऱ्या साईडने चाफेवाडी चषक. दोनपैकी एक उच्चार आपल्याला करायचा आहे. SK बॉईज असा कॉल करण्यात आलाय आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. साई एकता बिरवाडी या संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? बॉलिंग प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 50 ते 60 पर्यंत. नक्कीच आज आपण बिरवाडी वाया बेरातन बुद्रुक असा प्रवास केला. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. काय म्हणाल आयोजन नियोजनाबद्दल? आयोजन एकदम मस्त आहे. या ग्राउंड आम्ही प्रथमच खेळत आहेत ॲज अ एक गट संघ आणि ग्राउंड मस्त बनवलेलं आहे. बघूया कसं होतं. नक्कीच आणि एकंदरीत यानंतर शेवटचा अंतिम एकच प्रश्न विचारतो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट खेळत असताना असा कोणता फटका आहे जो तुला सर्वात जास्त खेळण्यासाठी आवडतो? म्हणजे काही खेळाडू म्हणतात आम्हाला पुलचा फटका आवडतो, काही खेळाडू म्हणतात आम्हाला कव्हर ड्राईव्हचा फटका आवडतो, काही खेळाडू म्हणतात आम्हाला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आवडतो. तुझा असा कोणता फटका आहे क्रिकेट खेळत असताना सर्वात जास्त आवडता? फेवरेट स्ट्रोक? माझा सगळ्यात जास्त फेवरेट शॉट आहे कव्हर ड्राईव्ह. हीच आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत हार्दिक फायटर्स डहाणू संघाचे संगणक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. तर जय ज्याने एकंदरीत खासदार चषक ही स्पर्धा जबरदस्त गाजवली होती. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पदावर आपलं नाव कोरलं होतं. जय एकंदरीत प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर काय आहे? 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या संघातील हुकमी फलंदाज गणेश तामोरे, प्रीतम बारे. नक्कीच एकंदरीत जय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मी तुला नेहमीच खेळताना बघतो, परंतु आज तू विरात येथे आलास. चाफेवाडी चषक आयोजकांबद्दल 2 शब्द. आयोजन खूपच सुंदर आहे आणि ग्राउंड प्लेन आहे. नक्कीच नक्कीच चाफेवाडी चषक आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. खूप चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतायत कमेंट पास केली गेले या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. एकंदरीत आपण पाहू शकताय टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय या स्पर्धेच्या माध्यमातून साई एकता बिरवाडी या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जो स्वीकारला गेलाय आपण पाहू शकताय. दोन्ही सुद्धा संघांना बेस्ट विशेष असणार आहेत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मधून. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मिस्टर साहिल शेख यांची जबरदस्त भूमिका आपण पाहू शकताय. चला वळूया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जेथे उपस्थित आहेत प्रशांतजी आदवडे, हिंदी भाषेतील सुविख्यात आणि सुप्रसिद्ध समालोचक. शुक्रिया दीपेश. एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. चापीवाड़ी चषक 2022 का घमासान आप देख रहे हैं. जीतने के लिए 67 रनों की जरूरत है और बल्लेबाजी बहुत ही कमाल की हुई है. पहली पारी की बात करें तो बल्लेबाजों ने आज अच्छे टेक्निक के साथ शॉट खेले और शॉट सिलेक्शन बहुत ही अच्छा था. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं दर्जेदार आयोजन. चाफेवाडी चषक 2022चा विहंगम अद्भुत सोहळा पाहूया याची देही याची डोळा. रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, टिप्पा खाने के बाद एक बार फिर ज्यादा ऊपर नहीं आई है और पहली गेंद को रिवर्स स्वीप खेल रहे हैं बल्लेबाज विनायक. काबिलियत है इस खिलाड़ी के अंदर और इस वक्त पहली गेंद सही ठिकाने में खास करके ब्रिजेश की. टैलेंटेड खिलाड़ी है लेकिन इस वक्त सही सोच के साथ सही इंटेंट के साथ खेलने की जरूरत है, तब जाकर मजा आएगा. टोटल बड़ा है इस मुकाबले में. आप देखिए तो 67 रनों की जरूरत है. 29 गेंदों का खेल शेष है. खराब शॉट, एक बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए गेंद. विकेट कीपर ने कोशिश तो बढ़िया की लेकिन इस वक्त कैच नहीं बना पाए हैं. लेकिन ये कैच किसका था? ये कैच किसका था? जो स्क्वायर लेग पर खिलाड़ी है उनका कैच था. आसान कैच को कठिन बनाया है. ये जो मुकाबला जिसमें कि एक बार फिर देखे आपको कहना था, विकेट कीपर को कहना था मेरा कैच था, स्क्वायर लेग के खिलाड़ी भी कह सकते थे कि मेरा कैच था. लेकिन एक बार फिर विकेट कीपर जा रहे गेंद की तरफ तो आसान किसको था? स्क्वायर लेग के खिलाड़ी के लिए. लेकिन वो तो अपनी जगह पर खड़े थे, इतना दूर भाग के कैच लेने की कोशिश कर रहे खास करके विकेट कीपर. संख्या 2 रन बल्लेबाज विनायक के लिए जीवनदान मिलता हुआ. ओ हवा में खेलते हुए मिड ऑफ के ऊपर से सुंदर तरीके से गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाती हुई. कोशिश तो बढ़िया की, गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई. किस्मत आपको मौका देती है और एक बार फिर मेहनत आपको चौका देती है. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार हैं ब्रिजेश, जिनका बहुत ही इंपॉर्टेंट ओवर है. ओह दूसरी बार एक बार फिर गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई
पहले चौका, उसके बाद में छक्का। एक बार फिर देखे, ये आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है। आपने मौका दिया, एक बार फिर देखे सामने क्या नजारा है, क्या परिणाम है। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए शानदार स्ट्रोक बल्लेबाज विनायक का। विनायक 6 पर हैं फिलहाल। रन संख्या इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर 10 रन, रन संख्या कुल मिलाकर 12 रन। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, लेकिन बल्ला गेंद के ऊपर भारी है। कोशिश दोनों तरफ से जारी है, आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। अभी तो ये समय बहुत अच्छा चल रहा है, एक जीवनदान जरूर मिला, लेकिन ये क्रिकेट में होता है। पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर डबल है, तीसरी गेंद पर चौका और तीसरे उसके बाद में ये छक्का है। साझेदारी 4 गेंदों में 12 रनों की है। ब्रिजेश प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। एवं बैकफुट जाके गेंद को जरूर खेला गया था, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए थे, बाहरी किनारा लगा था। और ये क्या कर रहे हैं, अभी भाग रहे हैं, यहां मौका है मैदान में। हाँ नाना मैं तू बहुत सारी चीजें हुई है, और इसका फायदा बिल्कुल इस वक्त फील्डिंग करने वाली टीम उठा रही है। देखिए यहाँ देखिए रिएक्शन क्या है, विकेट कीपर एक बार बॉलर है, ये खिलाड़ी है, एक दूसरे की तरफ हाथ एक बार फिर दिखाते हुए। बल्लेबाज में भी एक बार फिर देखिए वहां भी कोई तालमेल नहीं था, तालमेल में कमी के कारण यहाँ विकेट गिरा है। और ये देखिए अब ये बहुत बड़ी मीटिंग चल रही है मैदान के अंदर, बहुत बड़ी मीटिंग चल रही है, आप देख सकते हैं मैदान के अंदर। नरपड़ की टीम एक बहुत ही बेहतरीन टीम है। फिलहाल रन संख्या 12 रन, 1 विकेट का नुकसान पर चिराग बैक टू द पेवन चले गए। विनायक 12 पर खेल रहे हैं। इस वक्त 25 गेंदों में 55 रनों की जरूरत है। रिक्वायर रन रेट 13.20 का बना है, और इस वक्त बहुत सारी अनबन मैदान के अंदर, क्योंकि एक तो बल्लेबाजों के अंदर तालमेल में कमी थी। उसके बाद में मैदान के अंदर आप देखें तो एक बार बहुत थोड़ी परेशानी हुई जब फील्डिंग हुई, खास करके दायरे के अंदर जो खिलाड़ी थे, थ्रो इतना अच्छा नहीं था, विकेट कीपिंग इतनी अच्छी नहीं रही, और मौका था बल्लेबाज को एक बार फिर सुरक्षित जाने के लिए, लेकिन तालमेल में ज्यादा कमी थी, इसीलिए वो विकेट गिरा। परेश ने बल्लेबाज मैदान के अंदर वो सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। टप्पा खाने के बाद तो शरारत करते हुए गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जा रही है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ आखिरी गेंद पर बिंदी है। रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिलहाल ये इंपॉर्टेंट मैच माइकोप और नरपड़ 11 के बीच चल रहा है। जीत एंटरप्राइजेस माइकोप यानी कि नवली की टीम है। एक तरफ करंट रन रेट की बात करें तो 12 का, रिकवर रन रेट बिल्कुल 14 की तरफ चला गया है। परेश इस वक्त मैदान के अंदर उतरे नंबर 3 पर। ज्यादा समय नहीं जाना चाहिए, वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। श्री कृष्ण मंडल चापेवाड़ी बिरातन बुद्रुक प्रेजेंट चापेवाड़ी चषक 2022, एक शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल है। 67 रनों की जरूरत, तो इसका मतलब यहाँ से थोड़ा सा बेहतर खेल करने की जरूरत है बल्लेबाजों को। पहला विकेट जल्दी गिरा है तो साझेदारी की जरूरत है। एक तरफ बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो एवर विकेट। अगर विकेट खोएंगे तो अपने आप देखे सामने से गेंदबाज जो है चढ़कर गेंदबाजी करेंगे। तुषार तुरुप का पत्ता रीड के अड्डी है, गेंदबाजी कर लेंगे। आज बल्लेबाजी कमाल की इन्होंने 24 रन जरूर बनाए, उसके बाद स्टार्ट अच्छा करके दिया था अपनी टीम के लिए, और गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज विनायक 12 रन पर खेल रहे 5 गेंदों का सामना करते हुए। और ये तुषार अलग है, जो बल्लेबाज मैदान के अंदर आए थे वो बल्लेबाजी करने के लिए, वो तुषार अलग है। ये स्पेशल गेंदबाज तुषार मैदान के अंदर, नाम तो तुषार आहे। भाऊ या मैदानामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी ते गोलंदाजी करतात, अतिशय महत्त्वाचे षटक या ठिकाणी टाकण्याकरता सज्ज आहेत। छोटी गेंद थी, बैकफुट जाके एक बार फिर खेलना चाहते थे स्क्वेयर लेग की तरफ, अच्छी तरह से नहीं खेल पाए। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, समस्या है फिलहाल मैदान के अंदर, थोड़ी समस्या है। जिस तरह से फील्डिंग देखिए, फील्डिंग एक तरफ पर बल्लेबाजों का बीच का बहुत तालमेल है, वहां थोड़ी सी समस्या है। बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा मैदान के अंदर। चौदह रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। विनायक 13 पर बल्लेबाजी करते हुए 7 गेंदों का सामना करते हुए। ओह क्या गेंद है,
सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, इस गेंद को दोबारा देखिए क्या लाइन डाली है, लेंथ और लाइन पर निर्भर है, अच्छी गेंदबाजी तुषार द्वारा। टिप्पा खाने के बाद एक बार थोड़ी सी बाहर की तरफ निकली है, बहुत अच्छा कट कर रहे हैं गेंदों को, अच्छा ओवर साबित हो रहा है। बल्ले के बीचों बीच है लेकिन इस वक्त खिलाड़ी रॉन्ग ऑन की तरफ मौजूद है। शानदार गेंदबाजी तुषार द्वारा, इस वक्त बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, पहले ओवर में स्टार्ट चाहता, इस ओवर में रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। फिलहाल ये गेंद दोबारा देखे तुषार ने क्या लिया, इस वक्त बल्लेबाज तुषार के हाथ में ये गेंद है जो इस वक्त लॉन्ग ऑन की तरफ तैनात है, फील्डिंग कर रहे हैं। 14 रन 1 विकेट के नुकसान पर आंकड़े बदलने वाले हैं और एक इम्पोर्टेंट ओवर है, छोटा सा स्पेल है लेकिन बहुत इंपॉर्टेंट स्पेल खास करके तुषार की तरफ से। 4 गेंदों में उन्होंने 2 रन खर्च किए हैं, 14 रन 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए उज्जवल आए हैं। बिंदी गेंद, सिंगल सिंगल, उसके बाद में बिंदी गेंद है, उसके बाद में विकेट है। इस ओवर की बात करें तो 5 गेंदों का खेल शेष, 5 गेंदों का खेल समाप्त हुआ, 1 गेंद शेष है इस ओवर में। उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर और दूर भी जाने वाली है, इस वक्त इसकी जरूरत है। बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बेमिसाल, गेंद बॉल लेने के बाद 6 रन। ज्यादा आगे गेंदबाजी की क्योंकि कॉन्फिडेंस बढ़ा था तो थोड़ा सा आगे करने की कोशिश की, नए बल्लेबाज थे, देखिए ज्यादा आगे और बहुत सुंदर शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद को पढ़ लिया था सुंदर तरीके से और उसके बाद में जड़ लिया, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। तो 18 गेंदों का खेल यहाँ से और शेष है। यहाँ से जीतने के लक्ष्य की बात करें तो बहुत बड़ा लक्ष्य है, छक्कों की बात करें तो 213 छक्के अभी तक आए हैं। 18 गेंदें 47 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ये एक अच्छा मैच हो सकता है लेकिन किसी एक बल्लेबाज को आखिर तक खेलने की जरूरत है, विकेट कीपर डटे रहने की जरूरत है। मैदानामध्ये तेरी मेरी तर निश्चित आपल्याला बघायला मिळते आहे। कधी बॅट्समन या ठिकाणी या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतात, खूप चांगले ड्रीम बॉल टाकतात, तर दुसऱ्या बाजूला खूप चांगले खरपूस समाचार देखील घेतला जातो, मोठे फटके देखील खेळले जातात। बरेच खेळतोय 7 वरती, उज्ज्वलने आपलं खातं खोललं आहे, ब्रिजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल। जो हुकमाचा एक काय ब्रिजेश खरंच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे। स्ट्रायकर इनला बॅट्समन सज्ज होतोय तो उज्ज्वल 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल। या षटकातला पहिला चेंडू आहे, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर यावेळेला थोडासा वळणारा चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी आणि चेंडू रीड करता येत नाहीये। रीड करणं फार गरजेचं असतं, चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात, तशाच पद्धतीने चेंडू रीड करणं फार गरजेचं आहे। कोलबर टप्प्याचा टाकलेला फ्लाइट चेंडू होता, ऑन साइडला इथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जाईल सीमारेखा पार, धावा येतील 6, येतोय षटकार, धावसंख्येला येईल आकार, चांगला फटका, सुरेख फटका या ठिकाणी निश्चितच उज्ज्वलच्या बॅटमधनं लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला एक सुंदर फटका, फ्लाइट चेंडू होता, आमंत्रण होतं, स्वीकारलं आणि सुंदर पद्धतीने चेंडू यावेळेला तडकावलाय, जातोय तो लॉंगॉनच्या दिशेनं। 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 67 धावांचा पाठलाग होतोय। तिसऱ्या षटकांचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, फार मोठा आव्हान बॅट्समनसाठी निश्चितच आहे। यावेळेला हलकस अपील आणि पंच आकाशाकडे बोट करतात, याचा अर्थ उज्ज्वलला जावं लागेल डगआउट मध्ये। सुंदर अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये, ब्रिजेशचा विचार केला तर चांगली कामगिरी करतोय, पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकात त्यानं 12 धावा केल्या, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर षटकार जरूर आलाय, परंतु उज्ज्वल या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन पाठवण्यामध्ये ब्रिजेशचं फार मोठं योगदान आहे। यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय, 15 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे। 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। धडपडचा संघ मैदानामध्ये थोडीशी धडपड करतोय, संघर्ष करतो आहे। एक तेरी एक मेरी, क्रिकेटच्या अद्भुत खेळाची तरासणारी अनिश्चिततेच्या रोमहर्षक सामन्यात कोण घेणार उत्तुंग भरारी, भावतो आहे सुपरहिट चित्रपट सर्वांना चापेवाडी चषक 2022 लय भारी। अतिशय सुंदर अशा प्रकारचे क्रिकेट या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते। करंट रेट जर बघितलं तर करंट रेट थोडासा आकाराच्या दिशेने जातोय, परेश 7 वरती घेतो, निखिल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल। ब्रिजेश गोलंदाजी मार्क वरती आहे, आतापर्यंत त्याच्या 1.3 षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात, 1 मोहरा गारद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे। नवीन फलंदाज नंबर 5 वरती फलंदाजी करण्याकरता येतो तो निखिल। बरोबर टप्प्यावर टाकलेला चेंडू सुंदर पद्धतीचा होता, ऑन साइडला खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये ती निश्चितच विकेट मला लागते आणि तिथून बॉल लागते, परंतु टायमिंग करता येत नाहीये।
आणि त्यामुळे निश्चितच चेंडू बॅटला स्पर्श करतोय आणि जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षण उत्तम दर्जाचं होतंय आणि धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. उज्ज्वलने केल्या 6 धावा 3 चेंडूंना समोर जात परेश खेळतोय 7 वरती, निखिल खेळतोय 1 वरती. आणखीन एक चांगला चेंडू आहे. उत्तम प्रकारची उत्कृष्ट गोलंदाजी मैदानामध्ये निश्चितच ब्रिजेश कडनं झालंय. पहिलं षटक मागणं होतं. या षटकात मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 धावांची आवश्यकता आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया या विराटांच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. थापीवाडी चषक 2022च्या साथीने अतिशय सुंदर असा खेळ मैदानात सुरू असताना निश्चितच इथे चांगली गोलंदाजी, अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली ती ब्रिजेशनं. या स्पर्धेचा विचार केला तर 40 वर्षाची परंपरा आहे. 4थ्या तपाकडे वाटचाल करणारी ही स्पर्धा आपण चापेवाडी चषक 2022 बघतोय. यापूर्वी आपण 2 मोठ्या स्पर्धा या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. शिवनेरी चषक आणि रॉकी ग्रुपची एक मानाची स्पर्धा आणि त्यानंतर आता चापेवाडी चषकाला प्रारंभ झालेला आहे. हळूहळू आपण ग्रँड फिनालेकडे वळणार आहोत आणि मैदानामध्ये देखील चर्चा सुरू आहे. cricket.in माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. 12 चेंडू 40 धावांचे आव्हान आहे. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अजयजी किणी यांचं आगमन झालेलं आहे. सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी विरातन बुद्रुकच्या वतीनं या मंचावरती भव्य दिव्य असा मंच आहे आणि आपलं शुभ आगमन झाले. वेलकम, आपलं स्वागत आहे. शिवनेरी चषकाला अभूतपूर्व अशा प्रकारचं यश मिळालं. त्यानंतर रॉकी चषकाचं देखील या ठिकाणी धबल यश प्राप्त झालं आणि त्यानंतर चापेवाडी चषकाला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणखीन एक स्पर्धा येऊ घातलेली आहे. बिगुल वाजलेलं आहे आमदार चषकाचं. 12 चेंडू 40 धावा, 12 गेंदों का खेल से 40 रनों की जरूरत है. निखिल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और परेश ने बनाए 7 रन. हेमंत गेंदबाजी करने के लिए तैयार. के बाहर गेंद थी, फुल टॉस थी, कमर की तरफ गेंद को ड्राइव करने का प्रयास किया गया लेकिन इस पर गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है. बाहरी किनारे लेते हुए चली गई इस पर फ्लाइंग स्लिप की तरफ. 1 रन का इजाफा. 11 गेंदों में 39 रन चाहिए. इस वक्त गेंदबाजी करने के लिए हेमंत तैयार. ओ अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. यॉर्कर की गेंदबाजी कर रहे हैं. पहली 2 गेंदों की अगर कहानी देखें तो 2 गेंदें ऑफ स्टंप के बाहर डालने की ही कोशिश करते हुए ये भी गेंद परफेक्ट है. बहुत अच्छी गेंद, ड्रीम बॉल था. बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था खुलकर खेलने के लिए. सुपर बॉलिंग और एक अच्छी गेंद लाइन दिशा पर. एक बार फिर कंट्रोल देखिए, क्या कमाल का कंट्रोल है हेमंत का. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पा रहे, एक कदम आगे सोचते हुए. अब देखिए बल्लेबाज को भी एक कदम आगे सोचने की जरूरत है. 9 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है और एक बिंदी गेंद हेमंत की तरफ से. उसी ठिकाने पे ऐसा लग रहा है कि बुमराह से वो यॉर्कर उधार लेके आ रहे हैं. शानदार गेंदबाजी, क्योंकि यॉर्कर डालना सबके बस की बात नहीं है. बहुत अच्छी तरह से एक चैनल पर, एक लाइन पर, एक ठिकाने में मानो कि सामने सिक्का रखा हुआ है और उसके ऊपर उनको डालना है. अच्छी गेंदबाजी. देखिए एक बार फिर उसी दिशा के साथ, उसी लेन के साथ क्या कंट्रोल है. वाह भाई वाह हेमंत, शानदार गेंदबाजी, दमदार गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाज द्वारा. 9 गेंदों का खेल से 39 रनों की जरूरत है. आंकड़े बदलने वाले हैं इस वक्त फिलहाल देखे तो 8 गेंदों का खेल से और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है. दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. इस मुकाबले में कमाल का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा, गजब की गेंदबाजी की है. 28 4 विकेट के नुकसान पर है. ओवर 4था प्रगति पर है. जीतने के लिए 67 रनों की जरूरत है. कुएं का पानी बहुत गहरा है, कुएं का पानी बहुत गहरा है. निकालने के लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, मशक्कत करने की जरूरत है. एक अच्छा शॉट आप कमबैक कर सकते हैं. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. बल्लेबाजों को अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत. ब्रॉकहोल में गेंद, एक बार फिर ब्रॉकहोल में शानदार गेंदबाजी ऑन द टो. एक बार फिर वो गेंदबाजी कर सकते हैं, वाइड यॉर्कर डाल सकते हैं. शानदार प्रदर्शन, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा खास करके हेमंत की तरफ. इस ओवर में संघर्ष जारी है इस वक्त बल्लेबाजों के लिए. 30 रन 4 विकेट के नुकसान पर. ज्यादा तारीफ हुई इस पर गेंदबाज की ज्यादा तारीफ है और काफी ऑफ स्टंप के बाहर डालते हुए. वही कहानी थी
एक बार फिर वही सोच थी, वही इंटेंट था, ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे, शरीर से दूर और वाइड यॉर्कर डालने का प्रयास, लेकिन नियंत्रण नहीं है। 7 गेंदों में 36 रनों की जरूरत है, मतलब इस गेंद के ऊपर आपको वो बड़ा शॉट खेलना होगा, तभी जाकर आप कमबैक कर सकते हैं। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं। ओहो, सुंदर तरीके से खूबसूरती के साथ गेंद को एक बार फिर खेल दिया डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद बॉल की तरफ जाते हुए शानदार स्ट्रोक है। ना सूरत देखते ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत स्ट्रोक, मच नीडेड सिक्स फॉर द बैटिंग साइड, और इस छक्के के साथ समीकरण में एक बार फिर बदलाव, पलटवार करने का मौका बल्लेबाज को मिलेगा। और अब 6 गेंदें हैं, 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। समीकरण में बदलाव आया है, मैच में पलटवार आया है, एक जोरदार प्रहार बल्लेबाज की तरफ से होता हुआ और इसका फायदा भी मिलेगा। अभी तक 215 छक्के इस प्रतियोगिता में आए हैं, तो बहुत सारे रन बन रहे हैं। गुड शॉट के जो बॉल वो कमाल कर रहा है। इससे पहले टेनिस का जो गेंद थी वो कमाल कर रही थी, अब एक नई गेंद आई है खास करके फुल टॉस, वो भी कमाल कर रही है। इससे पहले अगर देखें तो सिक्सर गेंद, वो थोड़ी सी गेंदबाज और बल्लेबाज दोनों को मदद करने वाली गेंद है, लेकिन ये गेंद जिसमें बल्लेबाज भी कमाल कर सकते, गेंदबाज भी कमाल कर सकते। 5 गेंदों तक खुलकर खेलने का मौका नहीं दिया, एक वाइड बॉल, उसके बाद में एक बार फिर सही दिशा के साथ गेंदबाजी करने की कोशिश की, तब जाकर वो ओव्हर भी गेंद थी उसके ऊपर प्रहार हुआ। चला पाहूया कोणाचे वाढले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, आणि निश्चितच चापेवाडी चषक 2022 वरती कोण कोरणार आपलं नाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा शेवटचा अद्भुत पडाव। चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, सुंदर पद्धतीने टाकला, कव्हरच्या दिशेने जातोय, आणि आता एकूण 5 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची आवश्यकता। स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज असेल खेळण्यासाठी यश, त्याच्या बॅटमधनं एक अतिशय तंत्र सुद्धा असा फटका आलाय, लॉकॉनच्या डोक्यावरून खेळलेला एक जबरदस्त फटका, दर्जेदार फटका होता। अशाच प्रकारचे 5 फटके इथे आता यशला खेळायचे। यश 8 वरती खेळतोय, 5 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान, सामना रंगलाय। चांगला चेंडू आहे, खोलवर डब्याचा, यॉर्कर यॉर्कर यॉर्कर। पालघरचे खेळाडू हे यॉर्कर साठीच ओळखले जातात। अनेक खेळाडूंबद्दल सांगेल, ज्या वेळेला चॅम्पियन ट्रॉफी मी पाहिली होती, चॅम्पियन ट्रॉफी जर आपण 2 वर्षापूर्वी तिथे पालघर दांडीमधले बरेचसे खेळाडू होते, आणि अशा वेळेला 36 चेंडू मध्ये 29 चेंडू या खेळाडूने डॉट टाकले होते, यॉर्कर टाकले होते, यॉर्कर टाकले होते, म्हणून पालघरची खासियत आहे। आता त्या गोलंदाजाचा उल्लेख देखील होईल इथे। यावेळेला चांगला चेंडू टप्पा म्हणतो, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा सुंदर प्रकारची गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, आणि आता नरपटचा संघ अडचणीत आहे। आणखीन एक धक्का त्यांना बसतोय, एकूण स्थिती नाजूक आहे। 4 चेंडू आणि 27 धावांच्या आवश्यकता। टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला गेला, चेंडू बॅटवरती नीट आलेले आहे। आदरणीय सन्माननीय किशोरजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन, सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या। आदरणीय किशोरजी भोईर, आपल्याला विनंती आहे। 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 27 धावांची आवश्यकता, आणि याचा अर्थ काय होतोय, या मॅच मध्ये नरपट 11 संघ पराभवाच्या छायेत आहे, तर दुसऱ्या बाजूला जीत एंटरप्राइजेस मायकोप अर्थात नवलीचा संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे। विजयाचा सुगंध त्यांना यायला लागलेला आहे। अतिशय दर्जेदार कामगिरी त्याने केले, एकूण धावांचा पाठलाग करत असताना, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी करत गोलंदाजांनी बॅट्समनच्या अडचणी वाढवल्या आहेत। 3 चेंडू 27 धावा, रिक्वायर रन रेट जर बघितलं तर 54 पर्यंत पोहोचला आहे, म्हणजे हे अबाक्या पलीकडचं आव्हान बॅट्समनसाठी असणार आहे। चांगला फटका ऑन साइडला निश्चित खेळा, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, आणि त्याच्या डोक्यावरून मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा पार जातोय 4 धावांकरता। आता या चौकाराने फरक काय पडणार आहे, एकूण विजयामधलं अंतर कमी होईल। बाकी बघितलं या सामन्यावरती फार पडणार। दुसरी गोष्ट काय, येणारे जेवढे चेंडू आहेत ते तेवढ्या चेंडूवरती तेवढे चांगले फटके खेळाल, पुढच्या टुर्नामेंटला त्याचा फायदा होईल। आता तिथं बघितलं तर बॅट्समनसाठी पॉझिटिव्ह गोष्टी याच असतील। गोलंदाजाचा विचार केला तर त्यांना इथे खूप सुंदर पद्धतीने कामगिरी केली, विजयाच्या उंबरठ्यावरती आहे। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यॉर्कर, तर चॅम्पियन ट्रॉफीला 36 पैकी 29 चेंडू यॉर्कर टाकले होते। या पालघरकरांनी अनिकेत सारखा खेळाडू त्या ठिकाणी होता, सुंदर पद्धतीनं गोलंदाजी केली गेली, आणि 29 चेंडू यॉर्कर टाकणं तुम्हालाही माहिती आहे सोपं नाहीये, आणि आज 5 चेंडू यॉर्कर टाकले गेलेले आहेत, अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी। आणि क्रिकेटमध्ये यॉर्कर या चेंडूला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं, खूप चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळाली आहे। निश्चितच विनीत 11
दांडी संघ देखील आपण बघितलं तर त्यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली होती युवा उमरोली संघाबरोबर, परंतु उमरोली संघानं जबरदस्त कामगिरी केली. मायकोप संघ आणि नरपड ही लढाई झाली, ज्यामध्ये तर धडपड नरपड संघाची भरपूर झाली, परंतु या प्रयत्नात त्यांना यश मिळत नाही. मायकोपचा संघ बाजी मारतोय अतिशय सुंदररित्या आणि यावेळेला नरपड संघाची जी कामगिरी आहे ती तितकीशी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली नाहीये, परंतु मायकोप संघाचं कौतुक असेल, अतिशय तिखट अचूक नियंत्रित मारा केला आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. या मॅचचा हिरो ठरतोय अर्थात आपण पाहूया 2 नामं तर दिसत आहेत, ज्यामध्ये तुषार घरतनं 24 धाबा केल्या, 13 चेंडूंना सामोरं जात. करणच्या बॅटमधनं एकूण 23 धाबा आल्या आहेत, 9 चेंडूंना सामोरं जात. आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कार जातोय. पुढचा मॅच देखील असेल हार्दिक फायटर धाकटी डहाणू आणि साई एकता बिरबाडी 11 अर्थात SP या 2 संघादरम्यान लढाई असणार. यावेळेला आमच्या स्टुडिओमध्ये बरोबर या ठिकाणी दाखल होत आहेत दीपेश कंडी आणि मान्यवर देखील दाखल होतील. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ते देखील त्याची अनाउन्समेंट होईल. तुषार 24 धाबा, करण 23 धाबा, परंतु गोलंदाजी करत असताना बघूया, गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी झाली, परंतु या मॅचचा